जन्मावर यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मा चंचलवा या जलधारा भिजली काळी माती, चंचलवारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती, फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे हळवे स्मरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मा रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी केली, रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी केली, काळोखाच्या दारी काळोखाच्या दारावर नक्षत्रांच्या वेली, ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे भान हरावे. आई ज्या आहेत या सगळ्या मुलांची इतकी मनापासून सेवा करतात. आई म्हणजे तिथंच आम्हाला आईची म्हणजे कमतरता भासली नाही, सख्या आईपेक्षा जास्त आईने आमच्यासाठी केलेली आहे. मला जेव्हा आई मिळाली तेव्हा मला वाटत होते की मलाच आई म्हणजे मलाच फक्त आई असावी. माझ्यासारखे हाडामासाचे माणूस नाहीच आहे. मला तर असं वाटतं म्हणजे वाटत नाही, विश्वास बसत नाही की आपण ह्या व्यक्तीचा अंश आहोत. लोक कहते हैं कि दुनिया में मैं तो हमारे माँ में भगवान देखता. खरं मला अभिमान वाटतो. छोटा असताना मला कोणी नव्हतं आणि जर मला कोणी असतं तर मला आमच्या आता जे आई आहे आमची आई त्यांच्यासारखी आई मला कधीच मिळाली. बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते, बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. मला ईश्वर माझ्या आईच्यात निश्चित दिसला, तोच मी ईश्वर मानत आहे आणि तिच्या तेवढी निष्ठाने श्रद्धा ठेवली. आज आईच्या संस्काराखाली ही मुलं चांगल्या पद्धतीने आज शिक्षण घेऊन चांगली MPhil MA आणि एक मराठी 4थी पास शिकलेली महाराष्ट्रातली बाई काय करू शकते. ती आधीच सगळा विचार करते आणि आधीच सगळं करून पण तिचं वाटत होतं की हा आपल्या संस्थेमध्ये शेवटची डिग्री असेपर्यंत मुलगा शिकावा आणि आज एक मुलगा आमचा PhD करतोय. असं वाटलं की आईवरच पुन्हा एकदा एक चांगलं काम करावं आणि मग मी आईचा विषय घेऊन संशोधन करायला सुरुवात केली. आईच्याच आशीर्वादाने LLB करतोय. आजचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना आईने सांगितलं होतं माझा सन्मान केला आहे पण माझ्या माता बहिणींचा पण सन्मान करा आणि 7 बाऱ्यावर नाव लिहा, म्हणजे आपल्या मुलीला वारसा हक्काने काहीतरी मिळालं पाहिजे.
तेव्हा पतीने सुद्धा आपल्या पत्नीला हक्क दिला पाहिजे. हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आईनं आव्हान केलं आणि शासनाने ते मान्य केलं. आज आपल्या सगळ्याला म्हणतात 7/12च्या खाते उतार्यावर स्त्रियांचं नाव आलेलं आहे. हे आईचं मोठं योगदान आहे. डॉक्टर, पोलीस, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर. मी भाग्यश्री सिंधुताई सपकाळ. मी बोला सिंधुताई सपकाळ. मी मनीष सिंधुताई सपकाळ. मी छाया सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ. मी रुपाली सिंधुताई सपकाळ. मी भरत सिंधुताई सपकाळ. मी विनय सिंधुताई सपकाळ. मी कांचन सिंधुताई सपकाळ. मी रितेश सिंधुताई सपकाळ. रुपाली सिंधुताई सपकाळ. सोनू सिंधुताई सपकाळ. मी संजय सिंधुताई सपकाळ. मी माय सिंधुताई सपकाळ. येईन हजार दाही माती अनंत मरणे झेलून घ्यावी. अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. हा माझा प्रपंच. सारे झरे सुखाचे आहेत आटलेले. शिवता मला न आले आयुष्य फाटलेले. फाटलेल्या आयुष्याला ठिगळ्या लावायचं काम मी करते. ठीक आहे, त्यावेळेस माझ्याजवळ काही नव्हतं. आता हा पसारा वाढलेला आहे. लेकरांची माय झाले. अनाथांची माय यशोदा देवकी नाही, पण बाळांकाळा सहन करते आयुष्यभर. काय करू, कुठे टाकू, ज्यांना कुणीच नाही त्यांची मी आई. म्हणून सुरेश भेट एका ठिकाणी म्हणतात की घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला. पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला. जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी. घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. माझे आपले खांद्या काढून गेले आणि मला खांदे बळकट करणं भाग पडलं. या लेकरांसाठी मी खांदे बळकट केले. खोपा तयार झाला. झाडाला टांगण्यापेक्षा वर झुला द्यायला लागले, कारण आधारच नव्हता. आणि तो आधार शोधायसाठी सगळी भ्रमंती भटकंती सुरू झाली. आणि त्यावेळेस वाटलं की नाही, आता चाललं पाहिजे, आता थांबून चालणार नाही. नकळत झालं. काय होते हेही कळत नाही, कधी कधी भरोसाही वाटत नाही. पण एवढं खरं, आई झाली, आता खोपा हवा आहे. आणि खोपा हवा असेल तर त्याच्यासाठी परत धावपळ भागदौड. 4 भिंतीमध्ये लेकरं ठेवायचे. जग बदललंय. लेकरं असुरक्षित वाटायला लागली. का मला सुरुवात केली, बघूया काय होतं ते. देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. आणि भाषण दिल्याशिवाय राशन मिळत नाही, ही माझी वस्तुस्थिती. आणि त्यातूनही बांधकामाला सुरुवात करतो म्हटल्यानंतर खरं टिंबटिंब रिकाम्या जागा भरा, खतरावात आहे. पण तरीही मी करायचा प्रयत्न